त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी मुंबईची सूत्रे ही 4 वर्ष जे प्रशासकीय कार्यकाळ होता त्याच्या हातात घेतली आणि आज त्यातला बदल आपल्याला त्याच्याकडे दिसून येईल आणि लगेच ज्यावेळेस 2026ला मुंबई महापालिकेसह इतर महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी सुद्धा मुंबईच्या नागरिकांनी हा शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामांना पसंती देऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले, महायुतीला त्या ठिकाणी बहुमत दिलेलं आहे आणि याच्यावर आपली कामाची तुलना होते. नुसतं भाषण करणं वगैरे हे आम्ही जवळून बघितलेले आहे, परंतु आम्ही प्रॅक्टिकल काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आपण हेही बघितलं असेल नाशिक शहरामध्ये खड्डे पडलेले आहे. हे पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, कॅचमेंट एरिया जवळच आहे आणि त्यामुळे प्रचंड पावसामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही सतत रस्त्यावरती खड्डे बुजवताना आपल्याला दिसत आहोत. परत त्या ठिकाणी नदीला पूर आला असेल, नाल्यांना पूर आला असेल, आपत्कालीन व्यवस्थापनाच्या माध्यमातून आम्ही घरातून बसून त्या ठिकाणी भाषणं दिली नाही किंवा बाहेर दिल्या नाही, परंतु आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न आजही सोडवतोय आणि उद्याही सोडवतो. जनता ही अतिशय सुज्ञ आहे, त्यात नाशिकची जनता ही अतिशय सुज्ञ आहेत. नाशिकच्या जनतेने महानगरपालिकेच्या ज्या काही 6 महिन्यापूर्वी 7 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या आहेत त्याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे की जनता ही नाशिकची जनता ही कुणाबरोबर आहे. तर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला स्वीकारून जनतेने आज या ठिकाणी बहुमत देऊन आम्हाला सत्ता हातात दिलेली आहे. जनतेला आमच्यावरती विश्वास आहे आणि नक्कीच या सत्तेचा उपयोग हा नाशिककरांच्या आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी आणि उद्याचा जो काही नाशिक असेल हे नाशिक माननीय संजयजी राऊत साहेब त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला आमंत्रण देऊ की आपण सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये या, आपल्याला नाशिकचा बदल हा दिसून येईल आणि खऱ्या अर्थानं जो इतक्या वर्ष आपल्याकडनं अपेक्षित होता तो तरी झाला नाही, परंतु आता खऱ्या अर्थाने एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणारा बदल हा आपल्याला नक्की दिसेल आणि आपल्याला हे वेगळं नाशिक उदयास आलेलं विकास एकदम चांगल्या पद्धतीचा विकास या नाशिक शहराचा आपल्याला दिसेल. आधुनिक गंभीर खड्ड्यांमध्ये दुर्दैवी काही अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत, ही बाब नाकारता येणार नाही. त्यांच्यासोबत त्या कुटुंबासोबत माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची शिवसेना म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांची खऱ्या अर्थाने जी शिवसेना आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, गिरीश भाऊ महाजन असतील, महापालिकेच्या महापौर आयुक्त असतील, आम्ही सर्वजण सभागृह त्या ठिकाणी संवेदन बघून आणि ती परिस्थिती बघून नाशिक महानगरपालिकेत पहिल्यांदाच त्या ठिकाणी म्हणजे मला असं म्हणायचं नाही की आम्ही एवढी मोठी मदत दिली का छोटी दिली, मदत ही मदत असते, परंतु किमान त्या कुटुंबाला एक आधार देण्याचं, धीर देण्याचं काम प्रथमतःच महानगरपालिकेच्या सभागृहाने हा निर्णय घेतलेला आहे. खरं तर असा अपघाती मृत्यू कोणाचा ज्यावेळेस होतो त्या कुटुंबाची काय परिस्थिती असते, मला असं वाटतं संजयजी राऊत साहेब एवढे लांब आले होते, मला असं वाटतं त्या कुटुंबाला जर भेटले असते तर नक्कीच त्या कुटुंबांची परिस्थिती किंवा त्यांच्यावरती या खड्ड्याच्या आडून आपलं राजकारण हे होत राहील. परंतु अशा परिस्थितीमध्ये असे फोटो लावून किंवा जे मृत्यू झालेले आहेत त्यांच्या भावना किंवा संवेदना मला असं वाटतं त्याच्यावरती राजकारण करणं हे उचित होणार नाही.